भाग्य दिले तू मला. भाग 8. आई तुम्ही बसा ना, मी बनवते नाश्ता, मृदुला म्हणाली. ती आणि यश सकाळीच आत्यांना भेटायला आर्यनकडे आले होते. अगं कशाला, मी बनवते नाश्ता. नाश्त्याला काहीतरी. तू बस इथे, आर्यनची आई म्हणाली. आई तुम्ही बसा, मी करते. आता मी पण या घराचा भाग आहे ना, मग एवढं तर मी हक्काने करू शकते. मृदुला त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाली. काकू ती काही आता ऐकणार नाही, करू दे तिला काय करायचे ते. यश म्हणाला. बरं बाई कर तू, पण एका अटीवर, मी पण येते तुझ्या मदतीला. आई म्हणाली. ओके, मृदुला हसून म्हणाली. आणि मग दोघीही किचनमध्ये निघून गेल्या आणि यश टीव्ही बघत बसला. आई बाबा आणि आत्या दिसत नाहीये, मृदुलाने विचारले. अगं एक नवीन केस आलीये म्हणाले, त्या संदर्भात काही काम आहे म्हणून मुंबईला गेलेत ते. आर्यनचे बाबा पुण्यातील एक प्रसिद्ध वकील आहेत, ॲडव्होकेट विजय गोखले, आणि ताई देवडात गेल्या आहेत. इथे आल्या की रोज न चुकता जातात त्या. तिकडे ऑफिसच्या कामामुळे जमत नाही ना, आई म्हणाली. मृदुलाने हसून त्यांच्याकडे बघितलं. तिला आर्यनबद्दल विचारायचं आहे हे त्यांना कळलं होतं. तू एक काम कर, आर्यनसाठी कॉफी बनव आणि जाऊन उठव त्याला. किती वाजत आले आणि हा बघ अजून झोपलाय, आई म्हणाली. मृदुलाने हो म्हणून मान डोकावली. तिने आर्यनसाठी छान कॉफी बनवली आणि त्याच्या रूममध्ये गेली. आर्यन अजूनही मस्त झोपला होता. मृदुला आत गेली. तिने हळूच कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि आर्यनजवळ गेली. मृदुला हाताची घडी घालून हसून त्याच्याकडे बघत होती. किती शांत झोपलाय हा, असंच याला बघत राहावंसं वाटते. याचा असा निरागस चेहरा बघून कुठली मुलगी याच्या प्रेमात पडणार नाही. पण या वेडूने माझ्यात असं काय बघितलं देवजाने. माझ्या जीवनात आनंद फक्त तुझ्यामुळे परत आलाय. तुझ्यामुळे मी नव्याने जगायला शिकले. तू माझ्या जगण्याचं कारण आहेस रे. आता तुझ्यापासून दूर नाही राहता येणार मला. आय लव्ह यू सो मच, मृदुला मनातच बोलत होती. आणि बोलता बोलता कधी ती त्याच्या शेजारी येऊन बसली तिलाही कळलं नाही. तिने आर्यनच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. गुड मॉर्निंग माय स्वीट हार्ट. आर्यन डोळे उघडून तिच्याकडे बघत म्हणाला. तशी मृदुला भानावर आली आणि तिथून उठायला लागली. ती उठणारच होती की आर्यनने तिचा हात पकडला. कुठे जातीये, इथेच बस ना प्लीज. आर्यन कॉफी आणलीये, मृदुला लाजून म्हणाली. नकोय मला कॉफी, फक्त तू बस इथे. आर्यन तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला. अरे आता परत काय झोपतोय तूच, उठ ना राजा. उठतो, पण मला काहीतरी हवंय. काय? काल जे मला न मागता मिळालं होतं ना ते. आर्यन नको ना, मृदुला लाजून म्हणाली. मग राहा अशीच बसून. आर्यन तसाच झोपून गेला. मृदुलाने हळूच त्याच्या गालावर किस केलं, तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो उठून बसला. तिचा लाजून लाल झालेला चेहरा आणि खाली झुकलेली नजर त्याच्या मनाचा ठाव घेत होती. तो असाच एकटक तिच्याकडे बघत होता आणि ती मात्र त्याच्या अशा बघण्याने बेचैन होत होती. कॉफी थंड झाली असेल ना, मी गरम करून आणते, मृदुला म्हणाली. नको, मी येतोच आता खाली, मग एकत्रच घेऊया कॉफी, आर्यन म्हणाला. मृदुला दारापर्यंत पोहोचली होती तर आर्यनने परत तिला हाक मारली. मृदू. काय रे, मृदुला मागे वळून म्हणाली. थँक्यू. आता हे कशासाठी? फॉर मेकिंग दिस मॉर्निंग सो स्पेशल. हो का, मग तर मी तुला खूप मोठं थँक्यू म्हणायला हवं. का? फॉर मेकिंग माय लाईफ सो स्पेशल, मृदुला हसून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. ए लवकर खाली ये, मी वाट बघतीये. एवढं बोलून मृदुला खाली निघून गेली. आत्या देवडातून परत आल्या होत्या. आईने त्यांची यश सोबत ओळख करून दिली आणि मृदुला त्यांना भेटायला आली असल्याचं सांगितलं. अगं पण आपल्या सुनबाई आहेत कुठे? तिला मी आर्यनसाठी कॉफी घेऊन पाठवलंय, ती बघा आली. मृदुला त्यांच्याजवळ आली आणि आत्यांना नमस्कार केला. असू दे ग बाळा, आत्या तिला उठवत म्हणाल्या. स्नेहा आर्यनची आई, मानलं पाहिजे हा आपल्या आर्यनच्या चॉईसला. आपल्या सुनबाई खरंच खूप सुंदर आहेत, त्या मृदुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. असणारच ना, मैत्रीण कोणाची आहे, आर्या आत येत म्हणाली आणि तिने येऊन आत्यांना डायरेक्ट मिठीच मारली. सून मिळाली तर मुलीला विसरलीस का तू, आर्या लटक्या रागात म्हणाली. मी विसरले का? तुला तर आत्याची खूपच आठवण येते ना, आत्या तिचा कान पकडून म्हणाल्या. आत्या दुखतंय ग, लाडोबा कुठली. आत्या तिला जवळ घेत म्हणाल्या. आहेच मी, ये ना आपण बसून बोलूया, मला ना तुला याची पूर्ण स्टोरी सांगायची आहे. आर्याने त्यांना ओढत सोफ्यावर बसवलं. मृदू, आता हिच्या गप्पा काही लवकर संपणार नाही, चल आपण पटकन नाश्ता बनवूया, तुझा आर्यन येईल बघ आता खाली, आई म्हणाली. त्यांच्या अशा बोलण्यावर मृदूला गोड लाजली.
मग दोघींनी आत जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. तोपर्यंत आर्यन पण खाली आला होता. सगळे एकत्र नाश्ता करायला बसले. मजा मस्ती करत सगळे नाश्ता करत होते. तेव्हाच आत्यांचा फोन वाजला आणि अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्या फोन घेऊन बाजूला बोलायला गेल्या. फोन ठेवून परत आल्या तेव्हा आर्यन त्यांच्याकडे बघत होता. आतू, तुला काय झालंय? मला कुठे काय झालंय? आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. पण तू का असं विचारतोय? एरवी आम्ही खाताना कामाचा फोन रिसीव्ह केला तर रागवतेस ना आम्हाला, आणि आता तूच फोन घ्यायला गेलीस. महत्वाचा फोन होता रे, म्हणून उचलला. हो का? आता मी तुला एक गोष्ट आधीही सांगितली आणि आता परत सांगतोय. कामाच्या नादात तू जर का तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलंस तर बघ, तिकडे कोणी तुझ्यावर लक्ष देणार नाहीये. तर मनमानी करायची नाही हा, अजिबात. मला इकडे रोजचे अपडेट्स मिळतात, माहिती आहे ना तुला? आर्यन बोलत होता आणि आर्या कौतुकाने त्याच्याकडे बघत होती. किती काळजी घेतो हा सगळ्यांची, ती मनातच म्हणाली. हो रे बाबा, तिकडे तुमची किती जासूस आहेत ना ते माहिती आहे मला, आत्या हसत म्हणाल्या. मग ठेवावेच लागतात ना आम्हाला जासूस. तू तर कामाच्या नादात खाणं पिणं सगळं विसरते. आर्या म्हणाली. बस बस, माझं लेक्चर खूप झालं आता. नाश्ता करा गुपचूप. नाश्ता झाल्यावर सगळे निवांत गप्पा मारत बसले होते. यश आणि आर्या तर आर्यन आणि मृदुलाला चिडवायचा एकही चान्स सोडत नव्हते. अशाच गप्पा मारता मारता यशचे लक्ष घड्याळाकडे गेले. काकू, आम्ही निघू का आता? आत्ता जेवण करूनच जायचे. आत्या म्हणाल्या. आज नको आत्या, बाबांना एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी बँगलोरला जायचंय आणि नेमकी त्यांची गाडी सर्व्हिसिंगला दिलीये, सो मला त्यांना एअरपोर्टला ड्रॉप करावं लागेल. यश म्हणाला. यश, जाता जाता मला पण घरी सोडशील का? आर्या म्हणाली. अगं त्यात विचारायचं काय, चल ना. यश म्हणाला. ओ मॅडम, तुम्ही कुठे निघालात? आर्यन म्हणाला. अरे मी घरी जाते, आईला एकटीला बोर होतं ना घरी. आणि डोंट वरी, मी संध्याकाळी येणार आहे परत आई बाबांसोबत. आर्या म्हणाली. मग निघायचं का आता? नाहीतर आपल्यामुळे मामांना लेट होईल. मृदुला म्हणाली. सगळे जायला निघाले. आर्यन त्यांना बाहेर सोडायला आला. आर्या, चल आपण गाडी काढूया. यश आणि आर्या समोर निघून गेले. निघालीस पण? आर्यन मृदुलाचा हात हातात घेऊन म्हणाला. जायला हवं ना, पण मला तुला दूर करावंसं वाटत नाहीये ना. आर्यन तिला मिठी मारत म्हणाला. अरे मी काही नेहमीसाठी जात नाहीये ना राजा. मृदुला म्हणाली. असं काही बोलू नको ना ग. सॉरी, परत नाही बोलणार. तुला काहीतरी सांगायचं होतं. आर्यन तिला स्वतःपासून दूर करत म्हणाला. बोल ना मृदू. मला 2-3 दिवसांसाठी दिल्लीला जावं लागेल. जॉईनिंगच्या आधी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. मग कधी निघतोय? मृदुला हसून म्हणाली. पण तिला मनातून वाईट वाटलं असणार हे आर्यनला माहीत होतं. मला पण तुला सोडून जायचं नाहीये ग. आर्यन तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला. तू कामासाठीच जातोय ना राजा. डोंट वरी अबाउट मी, आय एम ओके. मृदुला त्याला परत मिठी मारत म्हणाली. मी लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन. आर्यन तिच्या डोक्यावर ओठ टेकून म्हणाला. निघू मी आता? मृदुला हसत म्हणाली. आर्यनने तिच्यासोबत गाडीजवळ आला. यश आणि आर्या आधीच गाडीत बसले होते. त्याने तिच्यासाठी दार उघडलं आणि मृदुला आत बसली. आर्यनला बाय करून ते जायला निघाले. गाडीत मृदुला शांतच होती. यश आणि आर्याच्या ही गोष्ट लक्षात आली. आर्याला ड्रॉप करून यश आणि मृदुला घरी आले. मृदुलाचं मात्र आज कशातच मन लागत नव्हतं. रात्रीचे 8 वाजत आले होते. असं का होतंय मला? एवढे दिवस आर्यन दिल्लीलाच होता ना, मग आता फक्त 2 दिवसांसाठी तो तिकडे जातोय तर मनाला अशी हुरहुर का लागलीये? मृदुला किचनमध्ये आई आणि मामीला मदत करत होती, पण मनात तेच विचार सुरू होते. मृदू. आई तिला आवाज देत होती, पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मृदू. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा ती भानावर आली. काही म्हणालीस का आई? बाळा, लक्ष कुठे आहे तुझं? कुठे नाही ग, मी असाच विचार करत होते. मृदुला म्हणाली. काही झालंय का बेटा? नाही ग, कुठे काय? बरं आई, ऐक ना, मी थोडा वेळ मंदिरात जाऊन येऊ का? अगं पण आता वाजलेत बघ ना किती. आई, अगं 8 तर वाजलेत आणि मंदिर इथेच मागच्या गल्लीत तर आहे. मी लगेच जाऊन येते. ठीक आहे, पण लवकर परत ये. थोड्या वेळाने जेवायला बसायचे. लगेच आले, मृदुला म्हणाली. मृदुला मंदिरात पोहोचली आणि बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहिली. बाप्पा, माझ्या मनात जी चिलबिचल होतीये ती का ते नाही मला माहीत, पण मला होणारा हा भास फक्त भासच असू दे. माझ्या आर्यनला सुरक्षित ठेव बाप्पा, माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेव. मृदुलाने पुन्हा एकदा बाप्पाला नमस्कार केला आणि ती घरी जायला निघाली. ज्या रस्त्याने मृदुला येत होती तिथे जास्त वर्दळ नव्हती.
मृदुला रस्त्याच्या कडेने चालत होती आणि अचानक एक गाडी तिच्या शेजारी येऊन थांबली. त्यातून तोंडावर मास्क लावलेली 2 माणसं बाहेर पडली आणि एकाने मृदुलाच्या चेहऱ्यावर रुमाल धरला. आपल्यासोबत काय घडतंय हे कळेपर्यंत तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला आणि ती बेशुद्ध झाली. त्या माणसांनी तिला गाडीत टाकलं आणि ते निघून गेले. आर्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. तो टेरेसवर येऊन झुल्यावर बसला होता आणि आपल्याच विचारात हरवला होता. आर्या बस ना, आर्यन म्हणाला. आर्या त्याच्या शेजारी येऊन बसली. एवढ्या रात्री तू इथे काय करतोय? आर्या म्हणाली. काही नाही ग, सहजच आलो होतो. आर्यन म्हणाला. आर्यन, माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. मी आली तेव्हापासून बघते तुझं कशातच लक्ष नव्हतं. आज जेवलाही नाहीयेस तू नीट. तुझ्याशी बोलायचं होतं म्हणूनच थांबले मी इथे. आता सांग पटकन काय झालंय ते. काही कळत नाहीये ग मला ना, काहीतरी वेगळंच फील होतंय. असं वाटतंय की काहीतरी झालंय. मृदू ठीक असेल ना ग? सकाळी मी दिल्लीला जातोय हे ऐकून खूप डिस्टर्ब झाली होती. म्हणजे मला तिने तसं जाणव दिलं नाही, बट आय नो सी वॉज. मी किती फोन केले तिला, पण तिने एकही नाही रिसीव्ह केला. डोंट वरी आर्यन, तू ना खूप विचार करतोय त्यामुळे तुला तसं वाटत असेल. कदाचित ती झोपली असेल म्हणून फोन रिसीव्ह नसेल केला. नको ना एवढं टेन्शन घेऊ. ठीक असेल ती आणि आता झोपायला चल. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आर्या त्याला समजावत म्हणाली. आर्या, मी एकदा यशला फोन करून बघू का? ती ठीक आहे एवढं कळल्याशिवाय मला नाही बरं वाटणार. ओके, कर फोन त्याला आणि स्पीकरवर ठेव. आर्याने लगेच यशला फोन केला. यश तेव्हा मृदूलाच शोधत होता. हॅलो यश. आर्यन, मृदू कुठेच सापडत नाहीये रे. 8 वाजता देवळात गेलेली, पण आता बघ ना किती वेळ झालाय तरी तिचा काहीच पत्ता नाहीये. आम्ही सगळेच तिला शोधलं रे. मला काहीच कळत नाहीये आर्यन. अशी रात्रीच्या वेळी एकटी कुठे असेल ती? फोन पण घेऊन गेली नाहीये. यश म्हणाला. तो खूप पॅनिक झालाय हे त्याच्या आवाजावरूनच कळत होतं. हे सगळे ऐकून काही वेळ तर आर्या आणि आर्यन सुन्नत झाले. तू मला आधीच का नाही सांगितलं यश? आर्यन जरा ओरडलात. बघ आर्या, मी तुला म्हणालो होतो ना. मी काय करू आता? कुठे शोधू मृदुलाला? यश, मी येतोय तिकडे. 5 मिनिटात येतोय मी. आर्यनने फोन कट केला आणि तो पळतच खाली जायला निघाला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. मृदू कुठे असेल, कशी असेल, या सगळ्या विचारांनी त्याच्या डोक्यात थैमान घातलं होतं. हृदय जोरजोरात धडधडत होतं. आर्या पण त्याच्या मागे गेली. आर्यन गाडीजवळ पोचला आणि गेट उघडणारच की आर्याने त्याचा हात पकडला. आर्यन, बाजूला बस, आर्या म्हणाली. ती सरळ ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. आर्या, काय वेडेपणा आहे हा? आर्यन, आपल्याला उशीर होतोय. आर्या गाडी स्टार्ट करत म्हणाली. आर्यन तनतनतच गाडी येऊन बसला. सॉरी आर्यन, पण मला परत कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. आर्या मनातच म्हणाली. इकडे मृदुला हळूहळू शुद्धीवर येत होती. तिने डोळे उघडून बघितलं तेव्हा ती एका अंधाऱ्या खोलीत होती. तिचे हातपाय बांधून ठेवले होते. बाहेरून काही लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता. यश, आर्या, सौरभ, आर्यन सगळे मृदुलाला शोधत होते. त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिचा फोटो दाखवून तिच्याबद्दल विचारत होते. आर्यनला एका अननोन नंबरवरून फोन आला. काय हिरो, सापडली का तुझी हिरोईन? हॅलो, कोण बोलताय? मी कोण बोलतोय ना, ते तुझ्या बापाला आणि त्याच्या बहिणीला विचारायचं. आता फक्त एवढं लक्षात घे की तुझी हिरोईन माझ्या ताब्यात आहे. तिला जर सुखरूप बघायचं असेल तर जागेची कागदपत्र घेऊन मी पाठवलेल्या पत्त्यावर सांगितलेल्या वेळेत पोहोचायचं. आणि हो, जास्त शहाणपणा करायचा प्रयत्न केला तर तुझ्या हिरोईनीला ढगात पाठवायला पण कमी करणार नाही आपण, सांगून ठेवतोय. एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. आर्यन अजूनही कानाला फोन लावून स्तब्ध उभा होता. मृदुलाला दार उघडण्याचा आवाज आला तशी ती आणखीनच अंग चोरून बसली. ती भीतीने थरथरत होती. तो माणूस मृदुलाच्या खूप जवळ आला. त्याने हातातली दारूची बाटली बाजूला ठेवली. तू घाबरू नको, आपण काय नाही करणार तुला. तो तिच्या गालाला हात लावून म्हणाला. हात लावू नको मला, मृदुला रडत म्हणाली. अगं फक्त हात तर लावलाय. तू जर आपल्या कामाची नसती ना तर आणखी काय काय केलं असतं आपण. तो तिच्या आणखी जवळ येत म्हणाला. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता आणि मृदुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याला स्वतःपासून दूर ढकलत होती. मृदुलाने त्याला जोरात धक्का दिला. तो तोल जाऊन खाली पडला आणि चवताळून परत उठला. त्याने जोरात मृदुलाच्या चापट मारली. त्याचा हात एवढा जोरात लागला की तिचा ओठ फुटला आणि ती खाली पडली. मृदुला वेदनेने कळवळली. त्याने तिला केसाला धरून उठवलं. जास्त माज चढलाय का? तुझा सगळा माज उतरवायला वेळ नाही लागणार आपल्याला. त्याने तिथली एक पट्टी मृदुलाच्या तोंडाला बांधली आणि तिला ढकलून दिलं.
एका माणसाला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगून त्याने दार लावून घेतलं आणि तो बाहेर गेला. पण या सगळ्यात मृदुलाच्या हाताला बांधलेल्या दोरीची गाठ सैल झाली होती. मृदुला ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करत होती. आर्यनला त्या जागेवर पोहोचला. बाहेर एकाने त्याची झडती घेतली. तो आत आला तेव्हा तिथे फक्त ते गुंड आणि त्याची 2-3 माणसं होती. आर्यनची नजर मात्र मृदुलाच शोधत होती. तुझी हिरोईन सापडेल तुला. मला माझी फाईल दे, मी तुला तुझी हिरोईन देतो, तो गुंड म्हणाला. मला आधी मृदुलाला बघायचं, आर्यन म्हणाला. इकडे मृदुलाने कसेबसे तिचे हातपाय सोडले. तिथे उभ्या असलेल्या माणसांचं तिच्याकडे लक्ष नाहीये हे बघून तिने हळूच बाजूला पडलेली दारूची बाटली उचलली आणि त्याच्या मागे जाऊन त्याच्या डोक्यावर मारली. संधीचा फायदा घेऊन मृदुला त्या रूममधून बाहेर पडली. बॉस, बाहेर पोलीस आहेत. एक माणूस पळत आला. काय? ए हिरोईन, आपण बोललो होतो ना तुला जास्त शहाणपणा करायचा नाही म्हणून, तरीही पोलिसांना बोलावलं. आता आपण तुला सोडणार नाही. त्याने खिशातून गन काढून आर्यनकडे धरली. त्याने ट्रिगर ओढला. आर्यनला गोळी लागणारच होती की मृदुला त्याच्यामध्ये आली. पण त्यावेळीच मागून पोलिसांनी त्याच्या गुंड्यावर पायावर गोळी चालवली. त्यामुळे त्याचा नेम चुकला आणि गोळी मृदुलाच्या हाताला लागली. मृदू, आर्यनने तिला पकडलं. मृदू, यश आणि आर्यनचे बाबा धावत तिच्या जवळ आले. आर्यनच्या मांडीवर तिचं डोकं होतं. तू ठीक आहेस ना? मृदुला त्याच्या गालाला हात लावून म्हणाली. तू का आलीस मध्ये? आर्यन रडत म्हणाला. तू रडू नको ना, मृदुला अगदी हळू आवाजात म्हणाली आणि ती बेशुद्ध झाली. आर्यन, मी गाडी काढतोय, तू हिला घेऊन ये. यश पळत बाहेर गेला. आर्यनने मृदुलाला उचलले आणि गाडीकडे गेला. पोलिसांनी त्या गुंडाला आणि त्याच्या सगळ्या साथीदारांना पकडलं होतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृदुलाची ट्रीटमेंट करत होते आणि आर्यन दाराच्या काचेतून तिला बघत होता. यश मेडिसिन्स आणायला गेला होता. आर्यनच्या खांद्यावर मागून कुणीतरी हात ठेवला. आर्यनने मागे वळून बघितलं आणि आत्याला मिठी मारून तो रडायला लागला. आतू, ती गोळी मला लागायला हवी होती ग, ती का मध्ये आली? तू शांत हो बाळा, मृदुलाला काहीच होणार नाहीये. आत्या त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. सगळेच डॉक्टरांच्या बाहेर येण्याची वाट बघत होते. काही वेळाने मामाही तिथे आले आणि मृदुलाला चेक करायला सरळ आत निघून गेले. मामा, कशी आहे ती? ते बाहेर येताच सगळे त्यांच्या भोवती जमा झाले. सी इज फाईन नाव. शरीरावर झालेल्या जखमांपेक्षा तिला जो मानसिक त्रास झालाय त्याचीच मला जास्त काळजी वाटते, कारण तिच्यासाठी एवढा स्ट्रेस घेणं ठीक नाहीये. तिला आता फक्त आरामाची गरज आहे. मामा, मी फक्त एकदा तिला बघू शकतो प्लीज? आर्यन आत आला. मृदुलाच्या शेजारी येऊन बसला. त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मृदुलाने डोळे उघडले आणि हसून आर्यनकडे बघितलं. त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर किस केलं. त्याच्या डोळ्यावरतून वाहणारे अश्रू तिच्या हातावर पडले. सॉरी, मी खूप त्रास देते ना तुला? मृदुला त्याचे डोळे पुसत म्हणाली. आर्यनने नाही म्हणून मान डोकावली. तू वेडी आहेस का? त्रास तर तुला झालाय आणि तोही माझ्यामुळे. आर्यन जड आवाजात म्हणाला. मला काहीच त्रास होत नाहीये रे राजा. तू माझ्या जवळ असताना मला कधीच काही होणार नाही, मृदुला म्हणाली. आर्यनने तिला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू बच्चा. आय लव्ह यू टू.